नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी सुनील केदारांचं अपील सहकार मंत्र्यांनी फेटाळलंय। घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्याचा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालाय आणि त्या विरोधात केदार यांनी सहकार मंत्री या नात्याने दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर अपील केलं होतं। वसुली प्रकरणात नव्याने चौकशी करण्याची गरज नाही आणि केली तर नव्याने साक्ष पुरावे करण्यात यावे अशी मागणी सुनील केदार यांची होती। केदारांचा तोच अर्ज सहकार मंत्री या नात्याने बरेच दिवस दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर प्रलंबित होता। आता तो अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे वसुली प्रकरणाची प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येणार आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, सुनील केदार यांचा अर्ज फेटाळल्यानंतर आता पुढची प्रक्रिया कशी होईल आणि सुनील केदार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल? नक्कीच सुनील केदार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे आणि पुढे जी प्रक्रिया चालणार आहे वसुली संदर्भातली प्रक्रिया जी आहे ती सहकार कायद्याच्या कलम 28 अन्वये सुरू होती। मात्र ती वसुली प्रक्रिया जी आहे ती नव्याने सुरू करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये साक्ष पुरावे जे आहेत ते नव्याने घेण्यात यावे की नाही यावे या संदर्भातला वाद होता आणि त्याच अनुषंगाने सुनील केदार यांनी सहकार मंत्र्यांसमोर अपील अर्ज दाखल केलेला होता। बरेच दिवस तो अपील अर्ज सहकार मंत्री नात्याने दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर प्रलंबित होता। विदर्भातील भाजप नेत्यांनी या संदर्भात सहकार खाता जो आहे तो जाणून बुजून दिरंगाई करत आहे अशा पद्धतीचा आरोप सुद्धा केलेला होता आणि आता जेव्हा सहकार मंत्री या नात्याने दिलीप वळसे पाटील यांनी तो अर्ज निकाली काढलेला आहे, नक्कीच वसुलीची जी प्रक्रिया आहे जी आधीपासून सुरू होती तीच पुढे सुरू राहणार आहे आणि त्यामुळे ती गतिमान होण्याची शक्यता आहे आणि ज्या बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार आणि इतर संचालक दोषी सिद्ध झालेले आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी की नाही या संदर्भातली ही प्रक्रिया जी आहे ती पुढे गतिमान होण्याची शक्यता आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।